प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या शिक्षण घेतल्या, 12वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर संसार सांभाळता सांभाळता अनेक काव्यरचना केली. त्यांचे शब्दगंध या काव्यसंग्रह लेखक रामदास फुलाणे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेला आहे. मात्र साहजिकच अशा या वर्षा सावंत यांचं स्वागत करतो. आपल्या विद्यालयाचे शाळा समितीचे चेअरमन आदरणीय अब्दुल डॉक्टर यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करतो. वक्त्या कवयित्री सौ वर्षा सावंत मॅडम यांच्या काव्यासाठी, यांच्या मनोगतासाठी इथं आतुरले, तेव्हा त्यांना मी आमंत्रित करते आपलं मनोगत त्याचबरोबर काव्या बाबतीत विशेष माहिती सांगण्यासाठी. प्रथमतः मी शाळेच्या वर्धापनानिमित्त माझ्या शाळेला आणि सर्व शिक्षक स्टाफना हार्दिक शुभेच्छा देते. आणि माझ्याकडून माझ्या कविता संग्रहाचा पहिला कविता संग्रह जो प्रकाशित झाला त्याकडून ते पण बघा कविता संग्रहाची मी एखाद्या त्यांच्या हाती देते. माझा अल्पशा परिचय करून देते. मी वर्षा राजाराम सावंत सैनिकातील माझं मोगाव कधी सध्या जयशंकर रचलेला आहे. शालेय जीवनापासूनच मला कविता लिहिण्याची आवड, वाचनाची आवड असल्यामुळं मला कविता लिहिण्याची एक प्रेरणा मिळाली आणि त्याच्यातून मी मला वाटते 4व्या असल्यापासून मी कविता लिहिली. कॉलेज जीवनातून कविता लिहिल्या आणि कॉलेजनंतर 12वीपर्यंत कॉलेजनंतरही माझ्या कविता लिहिणं संसाराच्या रामनगरातील पण चालूच होत्या. त्याच्यातूनच माझ्या कवितेची प्रगती होत गेली आणि त्या कवितेच्या लिहिण्याच्या माझ्या छंदामुळं ते आत्तापर्यंत जोपासल्यामुळं माझा कविता संग्रह परवा प्रकाशित झाला रामदास फुलाणे सर यांच्या हस्ते. आता कविता करायची म्हणते तर कविता करायला कोणत्याही शाळेत जावं लागत नाही किंवा कोणतं एखादं पारितोषिक मिळवावं लागत नाही. कविता करायला कवी मन असावं लागतं, एक कवीची दृष्टी असावी लागते. आपल्याला सहज एखाद्या निसर्गावरती किंवा एखाद्या व्यक्तीवरती आपल्याला सहज एक 4 ओळी दुसऱ्या वाटतात. आता तुमची शाळा बघितला तर तुमचा परिसर बघितल्यानंतर मला असं वाटतं की इथलं वातावरण किंवा नैसर्गिक वातावरण बघून असं वाटतं की ऐकू येत नाही ते वाहनांचा कर्कश ध्वनी, ऐकू येतात फक्त रान पाखरांची मंजूळ गाणी. की त्याच्यामुळे हा तुमचा निसर्गरम्य परिसर बघून मला खूप छान वाटलं. कवितांना सुरुवात करते. सगळ्यात तुम्हाला कविता ही कविता ऐकूनच कविता कशा लिहायच्या हे तुम्हाला सांगते. कवितेचे नावच आहे कविता. आईची माया कविता, बाबांची काळीज कविता. जे कविता कोणत्या विषयावरती लिहायची, आपल्याला जर कविता लिहायची असतील तर ते विषय कोणता निवडायचा, कोणत्या विषयावरती आपल्याला कविता करायची हे सुचत नाही. त्यावेळेला आपण कोणते विषय निवडायचे हे मी तुम्हाला या कवितेतून सांगणार आहे. बालपणीची नटखट कविता, तारुण्याची खटाळ कविता. बालपणीची नटखट कविता, तारुण्याची खटाळ कविता. 40शीची स्मरण कविता, वार्धक्याची आठवण कविता. 40शीची स्मरण कविता, वार्धक्याची आठवण कविता. जन्माचा आनंद कविता, मरणाची धुंद कविता. जन्माचा आनंद कविता, मरणाची धुंद कविता. नात्यातील दुवा कविता, प्रेमिकांची प्रेम कविता. नात्यातील दुवा कविता, प्रेमिकांची प्रेम कविता. जीवनाचा श्वास कविता, वाटसरूचा मार्ग कविता. जीवनाचा श्वास कविता, वाटसरूचा मार्ग कविता. दुःखितांची व्यथा जाणते कविता, सुखी जीवनास फुलविते कविता. दुःखितांची व्यथा जाणते कविता, सुखी जीवनास फुलविते कविता. भावनिक जनांचे स्पंदन कविता, मुक्या जीवाचे शब्द कविता. भावनिक जनांचे स्पंदन कविता, मुक्या जीवाचे शब्द कविता. गरिबांचे हाल कविता, श्रीमंतांची शाल कविता. गरिबांचे हाल कविता, श्रीमंतांची शाल कविता. अपयशाची वृक्ष कविता, यशाची साक्ष कविता. अपयशाची वृक्ष कविता, यशाची साक्ष कविता. दुबळ्यांचा आधार कविता, दीनांचा उद्धार कविता. दुबळ्यांचा आधार कविता, दीनांचा उद्धार कविता. अन्यायाची ढाल कविता, न्यायाची देवता कविता. अन्यायाची ढाल कविता, न्यायाची देवता कविता. अत्याचाराची बोचट कविता, हक्कासाठी लोचट कविता. अत्याचाराची बोचट कविता, हक्कासाठी लोचट कविता. सैनिकांचे शौर्य कविता, राजकारणाची नीती कविता. सैनिकांचे शौर्य कविता, राजकारणाची नीती कविता.
भ्रष्टाचाराचा उद्रेक कविता. प्रकोपाची साक्ष कविता, भ्रष्टाचाराचा उद्रेक कविता, शेतीचा बांध कविता, शेतकऱ्याचा घाम कविता. शेतीचा बांध कविता, शेतकऱ्याचा घाम कविता, निसर्गाचा बोध कविता, सृष्टीचा शोध कविता. निसर्गाचा बोध कविता, सृष्टीतील शोध कविता, कणाकणात दरते कविता, क्षणाक्षणाला जन्मते कविता. कणाकणात दरते कविता, क्षणाक्षणाला जन्मते कविता. कोणत्या विषयावरती लिहायचे हे मी तुम्हाला या कवितेतून सांगितलं. आणि मला कशा कविता सुचल्या? पहिल्यांदा जी कविता सुचली ती म्हणजे देव माझा भोळा ही कविता. देव शंकरावरती मी पहिल्यांदा कविता लिहिली. त्याच्यानंतर मग मला वाटलं मला लिहिता येतंय आणि मी कोणत्याही विषयावरती लिहू शकते. म्हणून मी ओढून ताणून का असे ना मला जे विचार सुचतील, मला जे आठवेल ते मी असं कोणत्या विषय शाळेत असल्यामुळे इंग्लिश विषयावरती कविता लिहायची, मराठी विषयावरती लिहायची, गणित विषयावर लिहायची, शिक्षकांच्यावर लिहायची, शाळेवरती लिहायची. पण मला जे सुचेल, मला जे वाटेल, मला जो विषय आवडेल त्याच्यावरती कविता मी लिहायला चालू केल्या. अशा माझ्या बऱ्याच कविता झाल्या. कधी ओढून ताणून झाल्या, कधी अगदी सहज आल्या. अशा सहजही कविता आलेल्या. त्यातली एक तुम्हाला कविता सांगते, फुलपाखरू कविता. तर ते फुलपाखरू कविता लिहायला मी काय कुठं असं शोधत गेले की फुलपाखरूला मी बघितलंय किंवा फुलपाखरू आपल्याला माहित आहे. तर ते आपण असं प्रत्यक्षात जाऊन त्या फुलपाखराला बघितलं आणि मग त्याला तो काय ते फुलपाखरू काय करतं, कसं वावरतं हे बघितल्यानंतर आपल्याला कविता असं नाही आली. आपल्याला फुलपाखरू माहिती आहे, आपल्याला फुलपाखराची माहिती आहे, माहिती आहे त्याच्याबद्दल. ते आपण इमेजिन करायचं, आपण कल्पना करायची ते फुलपाखरू कसं असेल, तर ते काय करत असेल. एक चित्र आपल्या नजरेसमोर उभं करायचं त्या फुलपाखराचं. आणि त्या फुलपाखराचं चित्र ज्यावेळेला आपल्या नजरेसमोर उभं आहे त्यावेळेला आपल्याला काही शब्द सुचत जातात. त्यावर ते शब्द आपण कविताबद्दल शब्दबद्दल करायचे, त्याची कविता तयार होते. फुलपाखरू कविता तुम्हाला ऐकवते. कवितेचं नाव फुलपाखरू. सहज वाटेने जाता जाता चुकून पडली तिकडे नजर. सहज वाटेने जाता जाता चुकून पडली तिकडे नजर. एका फुलावरती बसले होते फुलपाखरू ते मनोहर. पिवळ्याशा त्या आपल्या मुखाने मध फुलाती शोषित होते. सुंदर आपल्या सौंदर्याने फुलालाही लागले. सहज वाटेने जाता जाता चुकून पडली तिकडे नजर. एका फुलावरती बसले होते फुलपाखरू ते मनोहर. त्या आपल्या मुखाने मध फुलाती शोषित होते. सुंदर आपल्या सौंदर्याने फुलालाही लागत होते. निसर्गाचा चमत्कार की कोणी चित्रकाराने घडविले होते. निसर्गाचा चमत्कार की कोणी चित्रकाराने घडविले होते. सुंदर नाजूक पंखामध्ये उडण्याचेही बळ होते. सुंदर नाजूक पंखामध्ये उडण्याचेही बळ होते. हे फक्त इमॅजिन केलं मी, एक कल्पना केली. ते फुलपाखरू एकतर नाजूक असते दिसायला, त्या हात लावले की त्याचे पंख सुद्धा तुटतात. पण त्याच्या त्या पंखामध्ये त्या तुटत्या नाजूक पंखामध्ये उडण्याचं बळ आहे. हे इमॅजिन करून मी केलेली कविता आहे. आता कविता करायचं म्हणजे शब्द कसा असावे, त्या कवितेतले शब्द कसा असावे हे सांगणारी म्हणजे दुसरी कविता. शब्द असावे फुलासारखे मनामध्ये गंधाळणारे. शब्द असावे फुलासारखे मनामध्ये गंधाळणारे. शब्द असावे मधासारखे जिभेवरती रेंगाळणारे. शब्द असावे मधासारखे जिभेवरती रेंगाळणारे. शब्द असावे मृदू पण पाषाणाला पाजविणारे. शब्द असावे मृदू पण पाषाणाला पाजविणारे. शब्द असावे लवचिक पण पोलादाला झुकविणारे. शब्द असावे लवचिक पण पोलादाला झुकविणारे. शब्द असावे असे सुंदर सौंदर्याची खाण मनोहर. शब्द असावे असे सुंदर सौंदर्याची खाण मनोहर. शब्द असावे परखड असे परखड निर्भीडतेची साक्ष खंतर. शब्द असावे असे परखड निर्भीडतेची साक्ष खंतर. माझे काव्यगान म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी माझ्या कविता असतात त्याच्यावर अपलोड करत असते. गेल्या वर्षी 15 वर्षापूर्वी मला कविता अपलोड करायची होती. मग माझ्याकडे कविता ती तयार नव्हती. मग कविता तयार करायला मी घेतली. मला 1-8 दिवस तरी मला ती अपलोड करायची होती. त्या कवितेचं नाव सुचलं की तिरंगा आमचा फडकत आहे. तिरंगा आमचा फडकत आहे टायटल सुचलं. मी कविता लिहिली पण मला त्याच्यात काहीतरी कमी वाटायला लागलं. नेमकं काय कमी आहे हे माझ्या लक्षात येत नव्हतं. मी 8
मातृभूमीच्या प्रेमाने तिरंगा आमचा फडकत आहे. आज निर्भीड अभिमानाने स्वतंत्र झाला भारत माझा हुतात्म्यांच्या अमर बलिदानाने. स्वतंत्र झाला भारत माझा हुतात्म्यांच्या या निर्भीड एका शब्दासाठी टाकलेली कविता. आणि तो शब्द शोधत असताना मला 5 मिनिटं सुचलेली दुसरी कविता लगेच सुचली. ही लगेच आली, सहज आली. पण तिरंगा आमचा फडकत आहे ही कविता मला 8 दिवस लागलं लिहायला. ती आता सहज सुचलेली कविता. शतशः वंदन करूया. कवितेचं नाव आहे शतशः वंदन करूया. तुरुंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंधड्या. शतशः वंदन करूया हुतात्म्यांना मर्द रांगड्या. तुरुंगवास भोगला रक्त सांडले झाल्या देहाच्या चिंधड्या. शतशः वंदन करूया हुतात्म्यांना मर्द रांगड्या. लहान थोरी चौताले सोलण्या ब्रिटिशांच्या तांबड्या. चूल फुंकणाऱ्या हातातल्या खणानून उठल्या बांगड्या. लहान थोरी चौताले सोन्या ब्रिटिशांच्या तांबड्या. चूल फुंकणाऱ्या हातातल्या खणानून उठल्या बांगड्या. स्वातंत्र्याचा ध्यास उरी पेटला झुगारीला जातीपातीच्या पगड्या. स्वातंत्र्याचा ध्यास उरी पेटला झुगारीला जातीपातीच्या पगड्या. गदारोळ माजविण्यास कित्येकांनी उठविल्या वावड्या. गदारोळ माजविण्यास कित्येकांनी उठविल्या वावड्या. स्वतंत्र झाला भारत जेव्हा फडकला तिरंगा उभा दिल्या उड्या. स्वतंत्र झाला भारत जेव्हा फडकला तिरंगा उभा दिल्या उड्या. वाजले सनई चौघडे घातल्या मातृभूमीस पायगड्या. वाजले सनई चौघडे घातल्या मातृभूमीस पायगड्या. कविता लिहायला काळ वेळ कशाचंही बंधन नसतं. आपलं वाचन, आपलं निरीक्षण आणि आपली कल्पनाशक्ती ही आपली चांगली असायला पाहिजे. त्याच्या जोरावरती आपल्याला कविता लिहिते. मला आता सहज सुचलेली आणि कविता मला आपल्याला ऐकवायची वाटते. सर म्हणजे मला वाटतं संध्याकाळी रात्री 12-12:15 वाजता मी अचानक असं पाणी प्यायला होते आणि मला सहज 1-2 मिनिटात कविता सुचली होती. कवितेचं नाव आहे ठेवारे म्हणाले साप. नाशवंत हा देव किती कौतुकी सजविला जणू गरीचे बैलाले रेशमी तुला बांधला. नाशवंत हा देव किती कौतुकी सजविला जणू गरीचे बैलाले रेशमी तुला बांधला. सावळ्या देहाले गोरा करू पाहिलेला दुष्ट येणाऱ्या विचाराले तसाच जागविला. सावळ्या देहाले गोरा करू पाहिलेला दुष्ट येणाऱ्या विचाराले तसाच जागविला. अंतरंग गडुलेले कधीच साप नसे वरली या रंगाले कोण पुसत नसे. अंतरंग गडुलेले कधीच साप नसे वरली या रंगाले कोण पुसत बसे. ठेवा ठेवा म्हणाले साखरेवानी गोड साप म्हणाले नाही कसलीच आमच्याकडे म्हणजे आता जवळजवळ सगळीकडे केसावरती भांडी बायका येतात. अशा आमच्याकडे पण एक नेहमी
शाळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्यातला दुवा निराळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्यातला दुवा निराळा. प्रत्येक विटेतून उठायला हवा अक्षरांचा झंकार. प्रत्येक विटेतून उठायला हवा अक्षरांचा झंकार. प्रत्येक कोपऱ्यातून ऐकू यावा शब्दांचा हुंकार. प्रत्येक कोपऱ्यातून ऐकावा शब्दांचा हुंकार. कवितेतल्या ओळीने दुमदुमायला हवा आसमंत सगळा. कवितेतल्या ओळीने दुमदुमायला हवा आसमंत सगळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्यातला दुवा निराळा. 0 ते 9 अंकातून समजून घ्यायची संख्यांची गंमत. 0 ते 9 अंकातून समजून घ्यायची संख्यांची गंमत. गणिते सोडवायची हसत खेळत. गणिते सोडवायची हसत खेळत. वेळात हवा शिकण्याचा आनंद वेगळा. वेळात हवा शिकण्याचा आनंद वेगळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्याचा दुवा निराळा. स्मार्ट क्लासचा फळा झाला आता बोलका. स्मार्ट क्लासचा फळा झाला आता बोलका. समजून सांगतो खाचा खोचा मुलांनो भरपूर शिका. समजून सांगतो खाचा खोचा मुलांनो भरपूर शिका. शिकण्यास निर्माण झाला जिवाळा. शिकण्यास निर्माण झाला जिवाळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्याचा दुवा निराळा. शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार, साहित्याचा खजिना. शाळा म्हणजे ज्ञानाचे भांडार, साहित्याचा खजिना. भरभरून द्यावा, भरभरून घ्यावा, भरभरून द्यावा. भरभरून घ्यावा, भरभरून द्यावा. कधीच होत नाही मोकळा. कधीच होत नाही मोकळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्यातला दुवा निराळा. शाळा म्हणजे कलागुणांचा आविष्कार. शाळा म्हणजे कलागुणांचा आविष्कार. सक्षम नागरिक बनवणे हाच निर्धार. सक्षम नागरिक बनवणे हाच निर्धार. जिथे विद्यार्थ्यातला ओळखला जातो गुण निराळा. जिथे विद्यार्थ्यातला ओळखला जातो गुण निराळा. चार भिंती आणि फळा म्हणजे नव्हे शाळा, शिक्षक विद्यार्थ्यातला दुवा निराळा. शिक्षक विद्यार्थ्यातला दुवा निराळा. कवितेचं आता ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे बुद्धिमान माणूस. कवितेचं नाव आहे बुद्धिमान माणूस. असा एक काळ होता, देव माणसासंगे बोलत होता. त्याच्या एका हाकेला लगेच धाव घेत होता. असा एक काळ होता, देव माणसासंगे बोलत होता. त्याच्या एका हाकेला लगेच धाव घेत होता. त्यामुळे माणूस उद्दाम झाला, गर्वाने फुगू लागला, देवालाच आपला दास मानला. त्यामुळे माणूस उद्दाम झाला, गर्वाने फुगू लागला, देवालाच आपला दास मानू लागला. देवानेही निर्णय घेतला, पाऊसच त्यामुळेच माणूस उद्दाम झाला, गर्वाने फुगू लागला, देवालाच आपला दास मानू लागला. देवानेही निर्णय घेतला, पाऊसच नाही पडला. पाहता पाहता सर्वत्र दुष्काळाचा हाहाकार झाला. देवानेही निर्णय घेतला, पाऊसच नाही पडला. पाहता पाहता सर्वत्र दुष्काळाचा हाहाकार वाजला. भूक तर भागेच ना, तहानेने जीव व्याकुळ झाला. तेव्हा माणसाला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. भूक तर भागेच ना, तहानेने जीव व्याकुळ झाला. तेव्हा माणसाला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. तेव्हा माणसाला आपली चूक कळून आली, देवाच्या चरणाची गयावळ केली. तेव्हा माणसाला आपली चूक कळून आली, देवाच्या चरणाची गयावळ केली. पाऊस भरपूर पडू दे, धन धान्य पिकू दे, जमिनीवरील सर्व तू घे, जमिनीखाली मला दे. पाऊस भरपूर पडू दे, धन धान्य पिकू दे, जमिनीवरील सर्व तू घे आणि जमिनीखाली मला दे. माणसानं नमस्कार केला होता देवाला. भरपूर पाऊस पडू दे. देवाला राग आल्यामुळे देवानं पाऊस पडायचं बंद केलं. पण माणसानं नमस्कार केला, भरपूर पाऊस पडू दे, जमिनीवरील जे होईल ते सगळं तू घे आणि जमिनीखाली फक्त मला दे. देवी खुश झाला. देवी खुश झाला. वाटले माणूस शहाणा झाला. लगेचच पाऊस पडू लागला, माणसाचा जीव भांड्यात पडला. देवी खुश झाला. वाटले माणूस शहाणा झाला. लगेचच पाऊस पडू लागला, माणसाचा जीव भांड्यात पडला. माणसाने भुईमुगाची पेरणी
कसलं कणीस? आता माणसाने मक्याची पेरणी केली, पाहता पाहता पीक काढणी लागली, दोन्ही भाग देवाला दिला, मधला भाग आपण दिला. आता माणसाने मक्याची पेरणी केली, पाहता पाहता पीक काढणी लागली, दोन्ही भाग देवाला दिला, मधला भाग आपण दिला. देवाला फळून चुकला. आता देवाला कळालं की माणूस काय आपल्याला जिंकून घेणार नाही. देवाला फळून चुकले, सर्व प्राण्यात माणसाला बुद्धिमान ठरवले. म्हणून देवानं काय केलं, देवाला आता कळालं की काय आपण ह्या माणसांच्या समोर आपलं काय विवाह लागणार नाही. म्हणून देवाने काय केलं, देवाला फळून चुकलं, सर्व प्राण्यात माणसाला बुद्धिमान ठरवलं. त्याच्या बुद्धीच्या जोरावरच माणसाने हे जग जिंकलं. त्याच्या बुद्धीच्या जोरावरच माणसाने हे जग जिंकलं. आम्ही शाळेला मनोहर बसले, तुम्हाला 5वीला येता 5वीच्या धड्याचे लेखक हे तर मनोहर बसले. त्यांचा कठीण समय येता हा धडा आहे तुम्हाला. ते आमच्या गावचे सैनिक टाकायचे, ते आमच्या पुढच्या वर्गात होते, 2-3 वर्ष पुढे होते. शाळा सुटली की जवळ आमचं आणि त्यांचं घर जवळजवळ होतं. त्यामुळे ते एका रस्त्यानेच आम्ही जायचो. ते आमच्या पुढे जात असताना काही मुली म्हटल्या, हो तू कविता लिहिते. आम्ही शाळेत असताना मला असं ऐकायला मिळालं की तो कविता लिहितो, मला काय येणार. मग मला पण घ्यायचे. हा याच्यातून मग सुरुवात झाली की मला पण घ्यायचे. मग तो लिहितोय की नाही, मग मला पण द्यायचे. मग तिथून मग सुरुवात झाली. मग मी विचार करायला लागले, मला कविता कशी सुचेल, मग मी कविता कशी लिहू, कोणत्या विषयावर लिहू. विषय काय, कवी म्हणजे लेखक म्हणजे कुठं तर मोठ्या शिटीत राहतात, असं मोठे असतात खूप, असा एक भ्रम होता त्यावेळेला शाळेत असताना आमचा. त्याच्यामुळे भीती वाटायची. पण ज्यावेळेला असं समजलं की ते लिहितात, म्हणून लिहितात म्हटल्यानंतर मी थोडासा कॉन्फिडन्स आला की आपण पण लिहू शकतो. तर बघूया प्रयत्न करून. मग तो प्रयत्न करायचा मी ठरवला आणि पहिली कविता लिहिली. ते मला एक थोडीशी पारायण देव धर्म वाचनाची आवड असल्यामुळं ती पारायण करत होते. शिवलाचं पारायण करत होते. ते पारायण माझं पूर्ण झालं. एकदा माझं ग्रंथ वाचन झालं, पूर्ण झालं आणि सहज वाचून बसल्यानंतर मला एक 5 मिनिटात एक कविता सुचली. वर कप्ती रावणाला दिला त्याने आत्मलिंगाचा गोळा, म्हणून म्हणते शंकर तो गोळा. दिला त्याने वर भस्मासूर राक्षसाला, ज्याच्या ठेवीन डोक्यावर हात तो पाहिजेच गेला, पण त्याला काय तिसरा डोळा, तो जरी उघडला तर जग जाईल रसा तळाला. ती त्यावेळेला मला पहिली कविता सुचली होती. कारण त्यांना भरपूर होतं. त्यांना म्हणजे एखाद्याने जर असं सांगितलं की एखाद्याने आपली व्यथा, 4 जरी महिला जरी आल्या तर प्रत्येकाची व्यथा वेगळी असते. त्या जरी त्यांनी सांगितलं की मग त्या व्यथेतून कविता जास्त निर्माण. तुम्ही आजपर्यंत किती कविता लिहिलात? जवळजवळ 300च्या आसपास असते. ठरवले बऱ्यापैकी माझ्या. मला माहित नव्हतं, खरंच मला हे यांच्या एवढा झालं. आज मी जिथं उभी आहे त्याला कारण हे आहे. मला चांगले कविता आवडते.
म्हणजे पुलवामामध्ये जो हल्ला झाला, बॅड हल्ला जो झाला, त्याच्यामध्ये आपले बरेच जवान अगदी न कळता हल्ला, अचानक हल्ला झाल्यामुळे त्याच्यात बरेच जवान आपले शहीद झाले. त्या जवानांच्या आईचा आक्रोश मी त्या कवितेतून मांडलेला आहे आणि ती कविता मला जास्त आवडली. ऐकायची त्या कवितेमध्ये आईचा आक्रोश मी मांडलेला आहे. एका जवान शहीद झाले, त्यांच्या आईला काय वाटलं असेल, त्या आईनं कसा आक्रोश केला असेल ते मी या कवितेतून मांडलेलं आहे. कवितेचं नाव आहे सांग लेकरा. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी केली पाहिली. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी केली पाहिली. तुझं लागता ठेच वेदना काळजास पोचत होती, तुझ्या देहाचे तुकडे होताना मज कशी लागली निद्रा काढती. तुझं लागता ठेच वेदना काळजास पोचत होती, तुझ्या देहाचे तुकडे होताना मज लागली कशी निद्रा गाढती. भारत मातेच्या ओटी पुत्र माझा घातला, तिने तर त्याची काया तिरंग्यात लपेटून घेतली. भारत मातेच्या ओटी पुत्र माझा घातला, तिने तर त्याची काया तिरंग्यात लपेटून घेतली. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी केले पाहिली. थांब सांगत होते तुझला का गेला ओलांडून मजसी, थांब सांगत होते तुझला का गेला ओलांडून मजसी. काय सांगू आता मी तुझ्या बायकोन मुलांची, काय सांगू आता मी तुझ्या बायकोन मुलांची. अजून तुझी ओळखही झाली नव्हती त्यांना, तोवरी कोणी दृष्टाने बहरलेली माझी वेळ पुरून टाकली. अजून तुझी ओळखही झाली नव्हती त्यांना, तोवरी कोणी दृष्टाने बहरलेली माझी वेळ पुरून टाकली. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी किरे पाहिली. असा कसा रे सोडून गेला मस्ती रे तो कान्हा, या आईचा अचानक कसा गोठून आला पान्हा. असा कसा रे सोडून गेला मस्ती रे तू कान्हा, असा या आईचा अचानक कसा गोठून आला पान्हा. नव्हते मी रे जिजाई होते फक्त तुझीच आई, तुझी मागे सारून लेकरा करून घेतली असती या देहाची खांडोळी. नव्हते मी रे जिजाई होते फक्त तुझीच आई, तुझी मागे सारून लेकरा करून घेतली असती या देहाची खांडोळी. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी केली पाहिली. ओठांची अंगाई अजून विसरलीच नाही, अंगणातली दुडकी पावली अजून पुसलीच नाही. ओठांची अंगाई अजून विसरलीच नाही, अंगणातली दुडकी पावली अजून पुसलीच नाही. तोवरी लेकरा इतकी का तू घेतली उंच भरारी, आता कुठे शोधावी या माऊलीने तुझी सावली. तोरी लेकरा इतकी का तू घेतली उंच भरारी, आता कुठे शोधावी या माऊलीने तुझी सावली. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी केले पाहिली. हट्ट तुझा मी किती पूर्वीला तसा तू मसी लळा लाविला, जायचे होतेच मला सोडून लेकरा का मग माझ्या पोटी जन्मला. हट्ट तुझा मी किती पूर्वीला तसा तू मसी लळा लाविला, जायचे होतेच मला सोडून लेकरा का मग माझ्या पोटी जन्मला. मातृत्वाची भूक माझ्या अर्धी किरे राहिली, भरलेली पूस माझी आता रिकामी किरे राहिली. मातृत्वाची भूक माझ्या अर्धी किरे राहिली, भरलेली पूस माझ्या रिकामी रे झाली. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्यांनी किरे पाहिली. ये रे ये लेकरा माघारी वेडी आई तुझी वाट पाहते, लगबगीने तू जाताना दृष्ट काढणे राहिले होते. ये रे ये लेकरा माघारी वेडी आई तुझी वाट पाहते, लगबगीने तू जाताना दृष्ट काढणे राहिले होते. राहिलेल्या अर्धवट स्वप्नांचे मनोरे पूर्ण करूनी जा लेकरा, तसा तुटून ये धावनी वाट पाहते भिमावणी. राहिलेल्या अर्धवट स्वप्नांचे मनोरे पूर्ण करूनी जा लेकरा, तसा तुटून ये धावनी वाट पाहते ही माऊली. सांग लेकरा तुझ्या आईची पुण्याई कमी कुठे पडली, पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्याने केले पाहिली. पोटच्या गोळ्याची छिन्न विछिन्न अवस्था लेकरा या डोळ्याने
आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी शब्दसंग्रह आपल्याला जास्त आपली कल्पनाशक्ती ऐकतो, कुणाच्या तोंडून तरी ऐकतो, तिथं काय घडलं असेल हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. तो कसा आपल्या डोळ्यासमोर उभा करायचा आणि तो शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. नक्कीच सुचतंय. आता 4 ओळी जरी लिहायच्या झाल्या तरी आपण व्हावे साधेपणाने, मुखी असावी अमृतवाणी, ओठांवरच्या स्मित असल्याने घ्यावे सारे जगविपुणे. 4 ओळी, पण या किती अर्थ धरलाय त्या 4 ओळीत अर्थ. पण पहिल्यांदा आपल्याला लिहायचं ना 2 ओळी लिहायच्या, 4 ओळी लिहायच्या. जास्त आपल्याला जितकं जमतंय तितकं लिहायचं. ज्यांना कळतंय त्या विषयात आपल्या मराठी मॅडम आहेत मराठी विषयाच्या, त्यांना दाखवायचं, आपल्या शिक्षकांना दाखवायचं. हे बघा माझं ह्यात काय चुकलंय. त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन पण करू शकतात. तुमचं एक महत्वाचं काय आहे, आपल्याला शब्दसंग्रह जास्त असायला पाहिजे. त्याच्यासाठी बोलण्याकडे लक्ष द्यायचं. भाषा बोलण्याची आपली प्रत्येकाची भाषा वेगळी असते. थोडंसं अंतर गेलं की बोलण्याची पद्धती वेगळी असतात. आपली मराठी जरी भाषा असली तरी बोलण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. त्या प्रत्येकाची बोलण्याची पद्धत लक्षात घ्यायची, त्यानुसार कविता करायचा प्रयत्न करायचा. माझ्या कवितांचा आस्वाद घेतला. तुमच्यासाठी मला कविता सादर करण्याची जे व्यासपीठ निर्माण करून दिलं, उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक स्टाफ यांचे आभारी आहे. आणि तुम्ही शांतपणाने माझ्या कविता ऐकून घेतलात, कवितांना दाद दिले, त्याबद्दल तुमचे मी आभारी. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये संगत महत्वाची असते. तसं पाहायला गेलं तर जीवन जगत असताना संगत ही खूप महत्वाची असते. बाभळीच्या झाडाशेजारी केळीचं झाड वाढलं तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. मात्र या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचं झाड वाढलं तर लिंबाच्या गाभ्याला सुद्धा चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासाने हनुमान धन्य झाला, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला, त्याचप्रमाणे आज तुम्ही तुमच्या सहवासाने आम्ही धन्य झालो मॅडम, धन्य झालो मॅडम. खरोखर तुम्ही अनमोल अशा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. काव्याची रचना कशी करावी, काय करावं. आमच्या विद्यार्थी सुद्धा आता काही काव्याची रचना केली आहे, परंतु सादरीकरण करण्यासाठी वेळ अपुरा आहे. उद्या सर्वच मुला मुलींना सांगते ज्यांनी ज्यांनी तयार केलेले आहेत. मला वेळ असत असतं तर निश्चितच मी त्यांना सादरीकरण करायला सांगणार होते, पण उद्या मात्र परिपाठाच्या वेळेला निश्चितच त्यांचं कविता सादरीकरण करेल. प्रत्येकाने ज्यांनी लिहून आणलेले आहेत त्यांनी मात्र उद्या सादरीकरण करायचं आहे, व्यवस्थित लिहून आणायचं आहे. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते शिरंगी सरांना. आज आपल्या विद्यालयामध्ये आपल्या विद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आदरणीय कवयित्री वर्षा सावंत मॅडम या ठिकाणी येऊन आपल्या कवितेचं सादरीकरण, कविता कशी करावी याबद्दल इत्यंभूत माहिती आम्हा विद्यार्थ्यांना सांगून विद्यार्थ्यांना कवितेसंदर्भात जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार मानतो. राजू सावंत ते इथून झाले त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक माडी सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्या सर्व आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्या सर्वांचं मी आभार मानतो.